नमस्कार मंडळी. तर आपण व्हिडिओ बनवली होती की आपण कृषी केंद्रातून भाजीपाला पिकवण्यासाठी बी आणला होता, काकडीचा शिरालीचा बी आणला होता. तर त्याच्यासाठी इकडे बघू शकता मांडवसुद्धा तयार केलेलं आहे. हे बघा, हे इथं एक मांडव आहे, दोन मांडव, 2-3 मांडवच बनवलेत, जास्त नाही बनवलेत कारण पाऊस वाट लावून टाकते. कारण जे लावली होती अगोदर भाजी तीसुद्धा वाट लागलेली आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. तर इकडं बघा, आता काम चालू आहे. काका आहेत, काकी आहेत, ज्या हे वरती वेल चढवण्यासाठी याच्यावर डेलके लाव, म्हणजे आपला मांडव बोलतो आपण यांना, भाजीचा मांडव. त्याच्यावर हे आपण जिटा लावतो, याला जिटा बोलतो. काट्या अशा कोचकून ते व्यवस्थित वरती चढवण्यासाठी वेल लावत असतो. तर हे बघा, वेली तयार झालेल्या आहेत, पण काही काही इथून पावसामुळं वाट लागले वावत गेलेले आहेत. हे बघा, तर कुठं कुठं मध्ये मध्येच आहे, त्याच आलेल्या आहेत. तिकडं काकीसुद्धा लावत आहे आणि असा मांडव तयार केलेला भाजीचा. तर मंडळी, मस्त असा आपण एक एरिया असा ठेवलेला आहे, कारण आपली या साईडला शेती आहे, इकडं बघू शकतो शेती, आणि या बाजूला मांडव. त्याच्यामुळे इथे बसण्यासाठी पाऊस आला तर कुठं पालायचं, बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आपण इथं व्यवस्थित मस्तपैकी हवेशीर जागी बसायचा. आणि आपली जेव्हा फॅमिली येते, शेतं लावायची वेळ असते, तेव्हा मस्त जेवण वगैरे करण्याचा आनंद इथंच घ्यायचा. आमची सर्व ट्रिप आम्ही करत असतो, फॅमिली मजा करत असतो इथं, कारण इथं शेतं लावताना भरपूर धमाल करतो. बाजूला तला आहे, त्याच्यामुळे पोहण्याचा आनंदसुद्धा घेत असतो. तो सुद्धा नक्कीच आपण शेतं लावताना सुद्धा ब्लॉग करू, नक्कीच बघायला भेटेल. हे बघा मंडळी, इथे आपण आता आम्ही आवन बोलतो आमच्या भाषेत, प्रत्येकाच्या भाषेत काय नाही काय वेगवेगळा बोलतात. तर हा आवन आहे, नंतर मग हा आपला संपूर्ण शेतभर लावायचा आहे. आणि हा आपला तला इथे छोटासा आहे, छोटासा म्हणजे मोठाच आहे थोडा. तर चला आता आपण जाऊया दुसऱ्या भाटीत, ते बघू, तिकडं बघू शकता भाटीत. आणि बाजूला मस्त असा झरा. मंडळी, हा जो भाजीचा मांडव तयार केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा वेली वरती चढलेल्या आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी की वेल वरती चढवण्यासाठी कशी बांबूची झिटं तयार केली लावली जातात वरती चढण्यासाठी. तर यामध्ये तुम्ही बघा व्यवस्थित अशा वेली वर चढलेल्या आहेत त्या झिटांवरून, आणि त्यासाठी व्यवस्थित भाजी तयार होते. आणि व्यवस्थित म्हणजे कोणता फल खराब नाही व्हावा यासाठी हा मांडव बनवला जातो. इकडं पण बघा असं, मग ते फलं तयार झाली की मग आतमध्ये लटकत राहतात. इकडं पण तसंच आहे, हे बघा, या साईडून असा हा सुद्धा आपला भाजीचा मांडव तयार झालेला आहे. तर चला, कसा वाटला नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर करायला विसरू नका. आता आपल्या बहुतेक करून शेतीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर सपोर्ट भेटला की आपण जो पेंड्याबद्दल व्हिडिओ टाकला असता त्याबद्दल चांगले चांगले कमेंटसुद्धा आले. कारण प्रत्येकाला जी पेंड्याची परिस्थिती माहिती आहे, महत्त्व काय माहिती आहे, ते प्रत्येकाने जाणलं. आणि ती व्हिडिओ एवढी भरपूर शेअर झालेली आहे की 60,000पर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत, लाईकसुद्धा भरपूर आलेले आहेत, आणि कमेंटसुद्धा चांगलेच आले आहे. मला कोणाकोणाचे तर फोनसुद्धा आलेले आहेत की भावा पेंडा कुठून आणला सांग, किंवा पेंडा असा कोणाला देत जाऊ नको, कारण गरज पडते तेव्हा आपल्याला कमी बसते. तर चांगला वाटला, एक बरा वाटला. आणि एक शेतकऱ्या भरपूर आपले असे शेतकरी सपोर्ट करतात आपल्याला, ते एक समजलं. तर असं सपोर्ट करत राहा, आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. चला, बाय बाय.